नाही, मुख्यमंत्री कोण हा तिढा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच सुटला. कारण नसताना आपण बातम्यांच्या रूपामध्ये गैरसमज पसरवतो. हा त्याच दिवशी तिढा सुटला आणि त्याची स्पष्टता ही सन्माननीय एकनाथ शिंदेजींनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आणली. त्यानंतर हा प्रश्न उपस्थितच होत नाही की तिढा आहे म्हणून. हा तिढा शब्दच आता आमच्या माहितीच्या डिक्शनरीमध्ये दूर दूरपर्यंत नाही. तरी देखील विरोधक तुमच्यावर आरोप करतायत की निकाल आला, स्पष्ट बहुमत आलं, तरी देखील सत्ता स्थापन करायला आणि शपथविधीला फार वेळ का घेतायत म्हणून. असं आहे की आता विरोधी पक्षाला एक गोष्टीचं विस्मरण होते. या 20 वर्षातला सर्वात कमी दिवसात होणारा शपथविधी आमच्या या सरकारचा असणार आहे. 2004 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं बहुमत आलं तेव्हा 15 दिवस लागले. 2009 मध्ये 14 दिवस लागले, त्यांचं सरकार होतं. 2009 मध्ये 14 दिवस आणि 2014 मध्ये 11 दिवस लागले. मी तुम्हाला विश्वास देतो 11 दिवस लागणार नाही. या 20 वर्षातला सर्वात लवकर होणारा शपथविधी या सरकारचा असेल. ईव्हीएम संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत सर की ईव्हीएम मध्ये गोंधळ केलाय महायुतीनं म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात संख्याबळ झालंय. नाही, असं आहे, मग जे निवडून आलेत त्यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे. कारण मग त्यांचं वर्तणूक शंकास्पद आहे. ते आमच्याशी मॅच फिक्सिंग मध्ये निवडून आलेत की ये अंदर की बात है, काँग्रेस के प्रदेश अध्यक्ष हमारे साथ है. ते निवडून कसे आलेत, लोकसभेमध्ये कसे निवडून आलेत. 1951 आणि 1961 दोन्हीही कायदे कोणी बदलवलेत. ते काँग्रेसचे कोण नेते होते ज्यांनी संसदेत लंबचौडा भाषण दिलं की आम्हाला कागदी मतपत्रिका छापल्याने गोंधळ निर्माण होतो, बूथ कॅप्चरिंग होतं बिहार सारख्या राज्यामध्ये. हे भाषण कोणी दिलं. या संदर्भामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांनी जी 2010 मध्ये समिती नेमली, त्या समितीचा अहवाल कोणाच्या राज्यात आला, तो अहवाल तुम्ही का स्वीकारला. कर्नाटकमध्ये जिंकता तेव्हा काँग्रेस जिंकतं, हारता तेव्हा ईव्हीएम मशीन. तेलंगणामध्ये तुम्ही जिंकला तर राहुल गांधींचा भारत जोडो यात्रा. असा आहे, दुटप्पी भूमिका घेता येणार नाही. तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम मशीनवर आक्षेप असेल तर पहिल्यांदा निवडून आलेल्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे आम्ही निवडून आलो तर आम्ही शंकास्पद होता कामा नये की आम्हाला महायुतीच्या नेत्यांनी आम्हाला निवडून आणलं. दुसरा त्यांचा आरोप हा मी हास्यास्पद म्हणेल की ते म्हणाले की छोट्या राज्यात आम्हाला निवडून आणतात. आता मला आश्चर्य वाटतं, ते कर्नाटकचा अवमान करतात. कर्नाटक छोटं राज्य आहे. पहिल्या 5 राज्यांमध्ये पर कॅपिटा इन्कम मध्ये कर्नाटक पुढे आहे. कर्नाटकला छोटा राज्य म्हणून तुम्ही हिनवता. कर्नाटकच्या मतदारांनी यांना पुढच्या 100 वर्ष निवडून दिलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने वागणूक आहे. तुम्ही कर्नाटकच्या जनतेचा अवमान करता. आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं तुम्ही 1951 आणि 1961 कायद्यामध्ये तुम्ही बदल केला. 88 मध्ये कोण होते पंतप्रधान, तुम्ही सांगितलं. कारण पहिला प्रयोग जेव्हा 1980 मध्ये केरळमध्ये झाला त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली. एक पहिला प्रयोग करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टात केस गेल्यानंतर या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने आक्षेप नोंदवला की 1951 आणि 1961 कायद्यातल्या तरतुदीनुसार बदल न केल्याने तुम्ही ईव्हीएम मशीनचा जरी वापर केला असता तरी सुद्धा पुन्हा निवडणूक घ्यावी. आणि मग 1988 मध्ये आपण हा बदल केला. 2004 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांनी संपूर्ण लोकसभा या ईव्हीएम मशीनवर घेण्याचा निर्णय केला. मग तुमचं मत आहे की काँग्रेसवाले जे निर्णय घेतात ते तथ्यहीन असतात. काँग्रेसवाले कोणताही ब्रेन अप्लाय करत नाही. कॅबिनेटमध्ये जगाचा अभ्यास न करता कॅबिनेटच्या विषयावर मंजुरी देतात असं आपण म्हणायचं. मला काँग्रेसची दया येते, सहानुभूती वाटते आणि आपल्या देशाच्या जनतेची मोठी चूक वाटते की अशा लोकांना आम्ही का इतके वर्ष निवडून दिलं. अन्यथा आमचा देश तर पहिल्या 3 मध्ये सोडा दुसऱ्या नंबरवर आला असता. पण सर, केंद्रीय भाजप काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व जे आहे ते ईव्हीएम विरुद्ध मोठी लढाई उभा करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. इंडिया आघाडी एक मोठी लढाई उभारेल अशा संदर्भातलं सध्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. बुडत्याचा पाय खोगात. जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करायचं नाही. कशावर करायचं की आम्हाला पहा आणि मते वहा. आश्चर्य आहे.
म्हणजे तुम्हाला फक्त सत्ता खुर्ची यापेक्षा तुमचं दुसरं जगच नाही आहे. अरे जनतेच्या प्रश्नावर लढा ना. तुम्ही सांगा की आमचा देश आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक हा देश भयमुक्त व्हावा, भूकमुक्त व्हावा, विषमता मुक्त व्हावा, नक्षलवाद मुक्त व्हावा, आतंकवाद मुक्त व्हावा, गरिबाला जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही 2014 पर्यंत 6.5 कोटी कुटुंब असे होते ज्यांना साधा निवारा नव्हता. बोला ना त्याच्यावर की 2014 पर्यंत ही अवस्था का होती. कधी गरिबांना जगण्याचा अधिकार नव्हता. आयुष्यमान भारत योजना होती. तुमच्याकडे 1 एम्स होता, आज 22 एम्स आहे. म्हणा तुम्ही 22च्या ऐवजी 50 झाले पाहिजे. जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करा. ईव्हीएम मशीन तुम्हीच जन्माला घातलेली ईव्हीएम मशीन याच्यावर श्वेतपत्रिका काढली ना तर तुमचा खरा चेहरा पुढे येईल. आणि म्हणून ईव्हीएम मशीनवर आंदोलन करण्याचा अधिकार काँग्रेसनी कधीच गमावला. आणि ईव्हीएम वर आंदोलन करायचं असेल तर पहिल्यांदा या देशामध्ये त्यांच्या हातात असणाऱ्या राज्याच्या सर्व काँग्रेस लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिला पाहिजे. तेव्हाच त्यांचा मुद्दा गंभीर आहे असं समजेल. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात 2011 मध्ये सर्वांना आवाहन केलं होतं की कोणी ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवा. मग काय झालं. तेव्हा तर सांगितलं की भौतिक दृष्टिकोनातून ईव्हीएम मशीनशी संपर्क जर येत नसेल तर ईव्हीएम मशीन हॅकच करता येत नाही. कारण ईव्हीएम मधली टेक्नॉलॉजी, ईव्हीएम मशीनची ऑर्डर कोणी दिलं. ईव्हीएम मशीन विकत तर काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला. ठीक आहे, त्याचा एक स्वतंत्र विषय आहे किती किमतीने घेतला. ईव्हीएम मशीन कोणी विकत घेतलं. आणि आज मात्र स्वतःचाच निर्णय वाईट आहे. स्वतःचा निर्णय वाईट नाही, तुमची नियत वाईट आहे. सर काँग्रेस नेते हाही आरोप करतायत की निवडणुका हायजॅक केल्या जात आहेत. हायजॅकचा आरोप लावलाय सर. ईव्हीएम मशीन हायजॅक करताच येत नाही. मी आत्ताच सांगितलं हे माझं मत नाही आहे. हे डॉक्टर मनमोहन सिंगांनी भाजपनी घेतलेल्या आक्षेपावर केलेलं मत आहे. सर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदी स्वीकारतील का या संदर्भात सध्या प्रश्न उपस्थित केला जातोय. उपमुख्यमंत्री पद हे शिंदे यांनी स्वीकारावं, काय वाटतं सर. नाही, सर्व बातम्या एकाच दिवशी संपवू नका. काही बातम्या उद्या परवा असेही ठेवा ना. आजच सर्व बातम्या संपवल्या तर मग तुम्हाला चॅनलमध्ये दाखवण्यासाठी कोण उपमुख्यमंत्री, कोण मंत्री, कोणतं खातं कोणाला, जरा 1-2-3 तारखेपर्यंत चालवा शपथविधी होईपर्यंत. आज प्रामुख्याने महायुतीची महत्वाची बैठक होणार होती. तीनही पक्षाचे प्रमुख नेते त्यात बसणार होते. अचानक ती बैठक रद्द झाली. मुख्यमंत्री गावी निघून चाललेले आहेत. दिल्लीत मग जी काय बैठक झाली त्यातनं एकनाथ शिंदे अजूनही खुश नाही आहेत का, कसं पाहताय. असं आहे, या प्रश्नाचं खरंच मी कसं उत्तर देईल. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, लॉ ग्रॅज्युएट आहे, पण अजूनपर्यंत बॉडी लँग्वेजवर मी अभ्यास केलेला नाही. मी तुम्हाला खरं सांगू का, एकनाथ शिंदेजी असेल, अजितदादा असेल, देवेंद्रजी असेल, हे काहीही असलेत नेते तरी अमित भाईंवर यांचं मनापासून प्रेम आहे. आणि अमित भाईंचं सुद्धा या 3 नेत्यांवर प्रचंड प्रेम आहे. प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल. आणि कुठं काही कमी जास्त राहिलंच तर ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कॉम्पेन्सेट करत, खुर्चीसाठी नाही महाराष्ट्राच्या हितासाठी हे 3ही नेते जीव लावून काम करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा महाराष्ट्र आहे. रयतेच्या राज्याच्या संकल्पासाठी आम्ही जो संकल्पपत्र दिलाय त्या संकल्पपत्र हे आमचं पुढचं ध्येय आहे की महाराष्ट्र हा पुढे जावा. राष्ट्र महा करण्यासाठी महाराष्ट्राने आपली जबाबदारी घ्यावी. आणि दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे राज्यगीत सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून ज्याची निवड केली त्याचा शेवटच्या शब्दानुसार महाराष्ट्राची प्रगती उन्नती व्हावी या दृष्टीने 3ही नेते काम करेल. हा, बॉडी लँग्वेज तुम्ही काढता, मी काल फोटो पाहिला, त्या फोटोवरून तुम्ही बॉडी लँग्वेज काढले. आणि मला आनंद आहे की आर्टचा विद्यार्थी सुद्धा डॉक्टर बनून औषधी देतो. हे पत्रकारांना जमता, आम्हाला जमणं शक्य नाही. उद्धव ठाकरे राऊतांनी टीका केलेली आहे. ते म्हणतात की भाजपला शिंदेचा आता उपयोग संपलेला आहे, त्यामुळे आता शिंदेना जे हवं ते मिळणार नाही असं संजय राऊत म्हणतात. तसं पाहता या विधानांकडे नाही. आता लोकांनी सांगितलं त्यांच्या स्टेटमेंट नंतर की त्यांना आता महाविकास आघाडीचा उपयोग उरला नाही म्हणून मुंबईमध्ये स्वतंत्र निवडणूक ते लढवणार आहे. असं आहे, असं म्हणतात की आपल्या मनात जो भाव येतो ना आपण त्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये तोच भाव बघतो. आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की एकनाथ शिंदेजींचा उपयोग कालही होता, आजही आहे आणि पुढेही राहील. याबद्दल संजय राऊत साहेबांनी काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि कारण नसताना अशा विषयावरचं टेन्शन घेऊन स्वतःची तब्येत त्यांनी उत्तम ठेवली पाहिजे. तब्येत बिघडवण्याचं काही कारण नाही. सर राऊत यांनी असाही आरोप केलेला आहे
5 वर्ष त्यांच्याकडून हेच ऐकतोय आम्ही. अजितदादांचे आमदार फुटतील 5 वर्ष, म्हणजे मला अजूनही आठवतं. आता त्याचाही एकदा अभ्यास करून मी तारखा काढून त्यांचे व्हिडिओ काढून ठेवतो. आमचे तर फुटगे नाही, त्यांचा पक्ष फुटगा. ते म्हणायचे 25 वर्ष उद्धवजी मुख्यमंत्री राहतील. 25 वर्ष. मग लक्षात आलं त्यांचं कॅलेंडर जे आहे एका दिवसाला ते 1 महिना धरतात आणि म्हणून एका दिवसाच्या 1 महिन्यानी ते 25 वर्ष मुख्यमंत्री राहिले. काय बोलतात होते. आणि त्यांच्या आता खरं तर त्यांच्या बोलण्यावर पहिल्यांदा मला वाटायचं की त्यांनी बदलावं, पण आता मनापासून वाटतं असंच वागावं. जे 20 आले ते सुद्धा कमी व्हायला त्यांची मदत निश्चितपणे होईल. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातही सध्या काही नेते आहेत, त्यांचाही असा उद्धव ठाकरेंना सूचना आहे की काँग्रेस सोबत गेल्याने आपल्याला नुकसान झालं किंवा त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्समुळे आपल्याला नुकसान झालं. तुम्हाला असं वाटतंय की उद्धव ठाकरे किंवा त्यांचा पक्ष जो आहे आता कुठली वेगळी भूमिका घेऊ शकतो? धूल थी चेहरे पे आईना साफ करते. असा एक चूक आपली असते. कशाला 2019च्या त्या 24 ऑक्टोबरचा तो अशुभ दिवस 4 वाजता दुर्बुद्धी सुचली. 161 विधानसभा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या आल्या होत्या. 2,30,58,525 मतं जनतेने दिली होती. तुम्हाला खुर्चीचं प्रेम जागा. आता हा नैसर्गिक नियम है. बीज बोगे बबूल के तो बेर कहां से आए. जब तुम विश्वासघात करते हो तो ब्याज से भगवान तुम्हें वो लौटाता है. आता उद्धवजींची शिवसेना जर अशाच पद्धतीचं वक्तव्य करत राहिली तर भविष्यातही त्यांचा प्रवास हा निश्चितपणे अपयशाच्या मार्गाने होईल. त्यांना स्वतःमध्ये सुधारणा करावी लागेल, बदल करावे लागेल. कधी शांतपणे आत्मचिंतन करावं लागेल की माझ्यावर जीव ओतणारे लोक माझ्यापासून दूर का गेले. असा लोकसभेत मीही पराभूत झालो. मी आत्मचिंतन केलं. मी पुन्हा विधानसभेत निवडून आलो. जिल्ह्यामध्ये हायेस्ट मतांनी निवडून आलो. यश पराभव हा स्थायी नाही हे मला मान्य आहे, पण हेही खरं आहे की विजय नम्रतेने स्वीकारला. जशी विद्या विनयेने शोभते तसा विजय विनयेने शोभते, सत्ता विनयेने शोभते. तर विजयातून विजयाकडे जा. विजय अहंकाराने स्वीकारला तर तो मार्ग पराभव. उद्धव ठाकरेंसाठी तुमचे दार उघडले म्हणजे ओपन आहे का? नाही, असे प्रश्न तुम्हीही कधी विचारू नये. माननीय मोदीजींबद्दल, माननीय अमितभाईंबद्दल इतक्या निम्न स्तरावर बोलल्यानंतर असं कधी होऊ शकेल का? आणि असं करण्याचा प्रयत्न पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या मनाने केला तर कार्यकर्ते स्वीकारतील का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत आणि अशातच उद्धव ठाकरे यांनी एकला चलो रे संदर्भात नारा दिल्याचं सध्या स्पष्ट होताना बघायला मिळत आहे. पण महायुतीमध्ये जसं काय तर महायुती एकत्र असेल की महायुती देखील या संदर्भात विचार करू शकतो एकला चलो? मला वाटतं की आमचे तिन्ही नेते एकत्र राहतील. हा, हे खरं आहे की अतिशय छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपंचायतच्या निवडणुकींवर कदाचित महायुती मध्ये जागा वाटप करणं थोडंसं कठीण असणार आहे. पण मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अशा ठिकाणी जागा वाटप करणं तसं त्या मानाने सोपी असतं. आणि म्हणून महायुती मॅक्झिमम ठिकाणी एकत्रितपणे निवडणूक लढते. सर, मैदानाची मोठ्या प्रमाणात चाचपणी केली जाते. शपथविधीसाठी मैदानाला प्रेफर करणार आहात का? शिवाजी पार्क किंवा ब्रेबॉल स्टेडियम, वानखेडे स्टेडियम सगळ्या ठिकाणी सध्या पाहणी केली जाते. आपल्याला माहिती आहे की आम्ही जेव्हा 2022 मध्ये 30 जूनला शपथविधी घेतला तेव्हा निवडणुकीतून आमचं सरकार तेव्हा आलं नव्हतं. आता निवडणुकीतून आम्ही जिंकून आलो. महाविकास आघाडीने पूर्ण शक्ती लावली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.